Good morning, friends. Again, in last period, we learn about organisms which are included in a kingdom Plantae. The kingdom Plantae is divided into algae, bryophyta, pteridophyta, gymnosperm and angiosperm. बरोबर आहे. आपल्याला आता किंगडम प्लांटीमध्ये हे जे अल्गी ब्रायोफायटा आहे याच्यामध्ये इव्होल्युशन कसं झालं, कॅरेक्टर्स कसे डेव्हलप झाले, कॉम्प्लेक्सिटी कशी डेव्हलप झाली हे पाहायचं आहे. बरोबर आहे. पहा, मोस्ट सिम्पल इज अ ॲक्वॅटिक वन, दॅट इज अल्गी. बरोबर आहे. आता लाईन ऑफ इव्होल्युशन पाहत असताना इफ वी ट्रेस द लाईन ऑफ इव्होल्युशन, एक लक्षात घ्या, द कॅरेक्टर्स आर डेव्हलप्ड ॲज पर द नीड. बरोबर आहे. नीडप्रमाणे कॅरेक्टर डेव्हलप झाले. बरोबर आहे. द नीड इज टू सूट द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. नीड कोणची आहे की सराउंडिंग एन्व्हायरमेंटला सूट होणं ही नीड आहे. आणि सूट होण्यासाठी प्लांटमध्ये हळूहळू बदल दाखवत गेला अँड दॅट वी कॉल इट ॲज अ लाईन ऑफ इव्होल्युशन. हा जो बदल आहे त्यालाच आपण म्हणतो लाईन ऑफ इव्होल्युशन. बरोबर आहे. मग आता सरळ साधं आहे, आपल्या भोवती जर प्रोटेक्टिव्ह आवरण असेल तर सिम्प्लिसिटी दाखवतील ऑर्गॅनिझम्स, सिम्पल कॅरेक्टर दाखवतील. आता आवरण कशाचं आहे? हिअर द ऑर्गॅनिझम्स विच आर मोस्टली ॲक्वॅटिक. बरोबर आहे. जे ऑर्गॅनिझम्स किंगडम प्लांटीमधले ॲक्वॅटिक नेचरमध्ये आहे किंवा ॲक्वॅटिक सराउंडिंगमध्ये आहे, they are well protected by the surrounding water media. They show the simplicity of character. Why they exhibit simplicity of character? It is because they are well protected from the surrounding by water or aquatic media. They are not directly exposed to the different environmental factor, and that's why they shows simplicity in character. मग आता जे सिंपल आहे, जे ॲक्वॅटिक आहे त्याच्यामध्ये सिंपल कॅरेक्टर आहे. आणि जसं जसं मायग्रेशन झालं त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी डेव्हलप होत गेली. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही 10वीमध्ये शिकलेले असाल की लाईफ ओरिजिनेट इन अ ॲक्वॅटिक मीडिया. सगळ्यात पहिले जे लाईफ उदयाला आलेलं आहे ते ॲक्वॅटिक मीडियामध्ये उगम पावलेलं आहे. आणि ॲक्वॅटिक मीडियानंतर ते मायग्रेट झालेलं आहे टेरेस्ट्रियल हॅबिटेटकडे. बरोबर आहे. म्हणजे जे पहिले तयार झालं, द ऑर्गॅनिझम विच वॉज फर्स्ट डेव्हलप शोज सिम्पल कॅरेक्टर, अँड फ्रॉम दॅट simple character the complexity is slowly gradually developed in an organism, and this change is carried out or complexity is developed as per the habitat of the organism, the habitat which is faced by the organism, and to suit that habitat they show the changes, and that is nothing but the acquired character by the organism. मग तो प्लांट असो का ॲनिमल असो. जसं प्लांटचं इव्होल्युशन आहे तसं किंगडम ॲनिमॅलियाचं सुद्धा इव्होल्युशन आहे. बरोबर आहे. मग आता ही कॉम्प्लेक्सिटी डेव्हलप कशी झाली? हळूहळू कॉम्प्लेक्सिटी. आपल्याला हे लिहित असताना काही ठोकताळे लक्षात घ्या की आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यामध्ये हे कॅरेक्टर चेंज कसे होत गेले हे स्टडी करायचं आहे. For example, if we compare algae, bryophyta, pteridophyta, gymnosperm and angiosperm. बरोबर आहे. फर्स्ट आता आपण पहिले पाहू ऑकरन्स. ऑकरन्स माहिती आहे तुम्हाला. जर वॉटरमध्ये असेल ॲक्वॅटिक अल्गीज आर मोस्टली ॲक्वॅटिक. बरोबर आहे. द ब्रायोफायटा इज फाउंड और इट द अल्गी विच मायग्रेट टुवर्ड द बँक्स ऑफ द वॉटर रिसोर्सेस. मग आता इव्होल्युशन होत असताना किंवा लाईफ जगत असताना एक तर वॉटर कंटेंट कमी झालं ड्यू टू द टेम्परेचर. बरोबर आहे.
मग आता काय होईल की मधात ज्या अल्गीज आहे, ज्या किनाऱ्याकडे अल्गीज मायग्रेट झालेल्या आहेत, दे आर गेट एक्सपोज टू द डिफरंट हॅबिटेट. मग ते किनाऱ्याकडे मायग्रेट झालेल्या अल्गीजचं कन्व्हर्शन ब्रायोफायटामध्ये झालं. आता बँक्स ऑफ ओशन किंवा बँक्स ऑफ वॉटर रिसोर्सेस, इथे कंडिशन कोणची असते हो? द वॉटर अवेलेबिलिटी इज देअर, देअर इज अ प्रेझेन्स ऑफ सॉईल ऑल्सो. ॲक्वॅटिक अल्गीमध्ये कसं आहे, ॲक्वॅटिक म्हणजे पूर्ण वॉटर मीडिया, सॉईल नाही, बरोबर आहे. अँड इन दॅट कंडिशन द प्लांट्स ऑर ॲक्वॅटिक अल्गीज आर वेल प्रोटेक्टेड बाय द वॉटर. बट ॲज दे मायग्रेट टुवर्ड द टेरेस्ट्रियल हॅबिटेट, मग हळूहळू त्या जशा मायग्रेट झाल्या टेरेस्ट्रियल हॅबिटेटकडे, मग किनाऱ्याकडे दलदलीची पोझिशन आहे, बरोबर आहे. सॉईल इज ऑल्सो अवेलेबल, वॉटर इज ऑल्सो अवेलेबल, बट इट इज नॉट मच ॲज कम्पेअर्ड टू द अल्गी अँड टेरेस्ट्रियल प्लांट. सॉईल अवेलेबल आहे, पण जेवढी टेरेस्ट्रियल प्लांटला अवेलेबल आहे तेवढी सॉईल त्यांना अवेलेबल नाही. वॉटर अवेलेबल आहे, बट इट इज नॉट प्लेंटी ॲज कम्पेअर्ड टू द ॲक्वॅटिक अल्गी. मग हा जो ग्रुप आहे, ज्याला आपण ॲम्फिबियन ग्रुप्स म्हणतो, मग त्याच्यामध्ये कॅरेक्टर चेंज होतील, बरोबर आहे. फ्रॉम दॅट हॅबिटेट आता किनाऱ्याकडचं वॉटर परत सुकून गेलं, मग आता त्यांचं कन्व्हर्शन झालं टेरेस्ट्रियल हॅबिटेटमध्ये. The terrestrial habitat is completely exhibited by Pteridophyta, and that's why we called Pteridophyta as a group of true vascular plant or vascular cryptogams. म्हणून आपण टेरिडोफायटाला ट्रू व्हॅस्क्युलर प्लांट म्हणतो किंवा व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स म्हणतो, बिकॉज धिस इज द ग्रुप ऑफ प्लांट which first migrate on a land habitat. They shows a complete terrestrial character. आता टेरेस्ट्रियल कॅरेक्टरमध्ये आता पूर्ण जमिनीवर मायग्रेट झाले, ऑल्गी आणि ह्याचे कॅरेक्टर मॅच होणारच नाही, कारण हॅबिटेटमध्ये चेंज आहे, बरोबर आहे. मग आता इथे त्यांना कोणते प्रॉब्लेम फेस करावे लागले, त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये कॅरेक्टर डेव्हलप झाले, बरोबर आहे. जसं आपल्यामध्ये सुद्धा आहे. तुम्हाला मी सिंपल उदाहरण सांगतो. आता जे बॉर्डरवरचे प्रदेश आहेत, बॉर्डरवरचे स्टेट कोणचे कोणचे आहेत आपले? पंजाब, राजस्थान, जो काश्मीर, यूपी, बिहार जो पार्ट आहे तो बऱ्याच प्रमाणात कॉर्नरकडे आहे, बरोबर आहे. आता साधी गोष्ट आहे, आता मध्य प्रदेश, महाराष्ट्र हे कसे थोडे आतमधले पार्ट्स आहेत, बरोबर आहे. मग आता आक्रमण झालं तर सगळ्यात पहिले कुठं होईल? बॉर्डरवरच्या ठिकाणी, बरोबर आहे. आणि बॉर्डरवरच्या ठिकाणी आक्रमण झालं तर सर्व्हायवलसाठी काय? 2 उपाय आहे. एक तर लढावं लागेल, आणि नाही लढता आलं तर पळावं लागेल. पळाव कोणापेक्षा जास्त लागेल? जो अटॅक करणार आहे त्याच्यापेक्षा फास्ट धावावं लागेल. लढायला आणि पळायला दोन्हीलाही काय लागतं? काय लागेल? ताकद पाहिजे, स्ट्रॉंग अँड स्टाउट पोश्चर पाहिजे. मग याच्यामध्ये काय झालं पहा, इन अ बॉर्डर स्टेट्स द स्ट्रॉंग अँड स्टाउट पॉप्युलेशन सर्वाइव्ह. जे स्ट्रॉंग आहेत, स्टाउट आहे, पंजाब, शीख पा, छोटे छोटे असे विकर तुम्हाला फार क्वचित सापडतील, बरोबर आहे. आता ह्या सगळ्या बॉर्डरवरच्या देशामध्ये काय माहीत झालं माहिती का? इट इज द लॉ ऑफ नॅचरल सिलेक्शन. नेचरने सिलेक्ट केलेले ओनली स्ट्रॉंग अँड स्टाउट पीपल सर्व्हाइव्ह विच इज हॅव्हिंग स्ट्रॉंग विल पॉवर. आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये काय झालं? आपल्याकडे सगळेच पॉप्युलेशन आहे, 3 फुटाचे आहेत, 4 फुटाचे आहेत, 4.5 फुटाचे आहेत, 5 फुटाचे आहेत, मिक्सचर पॉप्युलेशन आहे, बरोबर आहे. असं का? बिहार, यूपी, काश्मीर, राजस्थान
तुम्ही अफगाणिस्तानमध्ये पहा, स्ट्रॉंग स्टाऊट तिथं लढवाय लोकच आहे, बरोबर आहे. मग हे का बरं झालं? ॲज पर द कॅरेक्टर्स आर डेव्हलप्ड ॲज पर द नीड, बरोबर आहे. जसा आपण नेचरला फेस करू तसे कॅरेक्टर्स डेव्हलप झाले. आता आपल्या ह्याच्यामध्ये सगळे पॉप्युलेशन स्ट्रॉंगरही आहेत, वीकरही आहेत, कारण आपल्यापर्यंत युद्धाची झळ फार उशिरा पोहोचली किंवा त्या प्रमाणात एक्सपोज झालेच नाही. म्हणून आपल्याकडचं पॉप्युलेशन कसं आहे, मिक्स्ड पॉप्युलेशन. इट इज ॲज पर. आता दुसरं पहा, हे झालं पोश्चरच्या बाबतीमध्ये. तुम्ही नेपाळी पाहिले असेल, नेपाळी किंवा चायनीज किंवा हाय उंच प्रदेशात सापडणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते पाहिले असेल तुम्ही. त्यांचे डोळे कसे असतात, असे, बरोबर आहे ना. आता एकदम बारीक डोळे का असतात आणि ते कधीच उंच नसतात? का उंच नसतात? कारण जर उंच असलं तर चालताना, पहाडामध्ये चालताना त्रास होतो. ग्रॅव्हिटीची मॅच होत नाही, पुढं झुकून चालावं लागतं डोंगरावरती चालत असताना, बरोबर आहे. म्हणून ॲटोमॅटिकली त्यांच्यामध्ये कॅरेक्टर काय आलं, शॉर्ट पोश्चर, ठेंगणे झाले, बुटके झाले. आणि जे तिथे टेम्परेचर, तिथे लाईटची इंटेन्सिटी जास्त. तुम्ही बर्फाळ अंटार्क्टिका रिजन घ्या, तुम्ही जर एवढ्या डोळ्यांनी मोठ्या असं पाहत राहिले, द सरफेस ऑफ आईस बिहेव्स ॲज अ मिरर. त्याच्यामधनं रिफ्लेक्शननी कॉर्निया खराब होईल, बरोबर आहे. मग असं होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये काय डेव्हलपमेंट आहे, त्यांची डोळ्याच्या पापण्या म्हणजे मिटल्यासारख्या असतात, बरोबर आहे. असं असतं म्हणजे इंटेन्सिटी लाईटची काय होईल, ॲटोमॅटिक कमी होईल. सो द आईज आर गेट प्रोटेक्टेड, बरोबर आहे. असं आपल्यामध्ये सुद्धा प्रत्येक कॅरेक्टर डेव्हलप झालेले कॅरेक्टर आहे. आपल्यासारखे मोठे डोळे जर तिथे घेऊन असं डोळे वटारून पाहायला गेलं ना, मग निसर्गही वटारते, जायला गायबच करतो डोळे, बरोबर आहे ना. राहतील का ते, इंटेन्सिटी ऑफ लाईट इज मच मोर. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा जे कॅरेक्टर डेव्हलप झालेलं आहे ॲज पर द नीड टू फेस द सराउंडिंग कंडिशन्स. असं नाही की बाबा आहे डेव्हलप होऊन राहिलं असं नसतं होत, बरोबर आहे. जसं हे कसं आहे माहिती का, नेचर बिहेव्स ॲज अ डॉक्टर. नेचर हा डॉक्टर आहे, प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे. मग कोणचा रोग आहे त्याप्रमाणे इलाज, बरोबर आहे. असं नाही किंवा सर्दी झाला लगेच करोना ट्रीटमेंट चालू, असं नाही, असं होत नसतं. निसर्गाकडे सगळा उपाय. मग पहिले थोडीशी डेव्हलपमेंट, कारण सिव्हिरिटी ऑफ प्रॉब्लेम इज नॉट मच मोर, बरोबर आहे. मग सिव्हिरिटी कमी असेल तर इलाज कमी, सिव्हिरिटी जास्त असेल तर इलाज मोठा. फॉर एक्झाम्पल पाहता रूट सिस्टीम कशी डेव्हलप झाली. ॲक्वॅटिक अल्गीजमध्ये रूटच नाही आहे, बरोबर आहे. एव्हरी सेल is responsible to absorb water from the surrounding by the process of osmosis. ऑस्मॉसिसच्या प्रोसेसने सराउंडिंग वॉटर आतमध्ये जाईल, बरोबर आहे. इट इज वी कॉल इट ॲज एंडो ऑस्मॉसिस. सिमिलरली द डिफ्युजन ऑफ गॅसेस इज कॅरीड आउट. सिम्पल फॅनॉमिनॉन, रूट नाही, ब्रांचिंग नाही, काही नाही, झिकझिक नाही, काहीच नाही. फक्त सबस्ट्रॅटमला अटॅच होण्यासाठी रूटसारखा एक सेल मॉडिफाय झालेला आहे, दॅट वी कॉल इट ॲज अ होल्ड फास्ट. अँड विथ द हेल्प ऑफ होल्ड फास्ट द सेल इज अटॅच्ड ऑर फिलामेंट इज अटॅच टू द सबस्ट्रॅटम. ओके, सिम्पल लाईफस्टाईल. आता हीच लाईफस्टाईल ब्रायोफायटामध्ये आहे का हो? नाही, बिकॉज ब्रायोफायटा फेस द डिफरंट प्रॉब्लेम. ब्रायोफायटाला वॉटर अवेलेबल आहे, पण जेवढी आल्गीला आहे तेवढं नाही. तिथे दलदलीचा प्रदेश आहे, म्हणजे त्याला काय करावं लागेल, द वॉटर इज सक. वॉटर सक करावं लागेल, वॉटर ॲब्सॉर्ब करावं लागेल. आणि ॲब्सॉर्ब केलेलं वॉटर पुढं
ट्रान्सफर करावं लागेल. म्हणजे अल्गीमध्ये प्रत्येक सेल वॉटर ॲब्सॉर्ब करू शकतो, ट्रान्सफरचा कंडक्शनचा प्रॉब्लेमच नाही. बरोबर आहे. प्रत्येक सेलमध्ये ग्रीन कलरचा पिगमेंट आहे, क्लोरोफिल आहे. ईच सेल इज कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग ओन ऑर परफॉर्मिंग प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड प्रिपेअर फूड मॉलिक्यूल. बरोबर आहे. आता दुसरं ब्रायोफायटामध्ये काय? ब्रायोफायटामध्ये दलदलीचा प्रदेश आहे. मग जे वॉटर अवेलेबल आहे ते ॲब्सॉर्ब करायचं आहे. मग नुसता सेल काम करेल का? नाही. होल्ड फास्ट काम करेल का? होल्ड फास्टचं फंक्शन आहे फक्त चिपकणं. मग याच्यामध्ये काय? अ हेअर लाईक आउटग्रोथ इज डेव्हलप, कॉल इट ॲज अ रायझॉइड. मग याच्यामध्ये रायझॉइड्स डेव्हलप झाले. बरोबर आहे. प्लांट सेल ॲग्रिगेशन झालं, सेल ॲग्रिगेट झाले, फक्त एका ठिकाणी गोळा झाले. दे कंबाईन and they are responsible to do a specific function, but they are not well organized, कारण नीट नाही. मग ह्याच्यामध्ये प्लांट बॉडी थॅलॉइडल आहे. वेल सेल ऑर्गनायझेशन नाही, टिश्यू ऑर्गनायझेशन. सेल थोडा ऑर्गनाइज झाला, टिश्यू ऑर्गनाइज नाही. बरोबर आहे. आता ॲब्सॉर्ब केलेलं वॉटर रायझॉइड रूटचं फंक्शन करते. दे आर हेअर लाईक स्ट्रक्चर विच इज डेव्हलप्ड फ्रॉम द बेस ऑफ थॅलस. म्हणजे जे अवेलेबल वॉटर आहे ते फक्त ॲब्सॉर्ब करणं. बरोबर आहे. आणि आता ॲब्सॉर्ब केलेलं वॉटर शॉर्ट डिस्टन्सपर्यंत कंडक्ट करणं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे नॅचरली कंडक्शन कोण करतं? झायलेम फ्लोएम. म्हणजे याच्यामध्ये वीक व्हॅस्क्युलेचर डेव्हलप झाला असला पाहिजे. बरोबर आहे. आणि आता हाच ब्रायोफायटा जेव्हा तिथलं पूर्ण पाणी सुकलं, त्याच्यातलं काही ब्रायोफायटाचं कन्व्हर्शन टेरिडोफायटामध्ये झालं. आता टेरिडोफायटा असा ग्रुप आहे ज्याला वॉटर अवेलेबिलिटी कमी आहे. ओनली सॉईल वॉटर इज अवेलेबल ऑर द वॉटर विच इज पर्कोलेटेड इन अ सॉईल. जे पर्कोलेट झालेलं आहे, जे जमिनीत मुरलेलं आहे, तेच पाणी फक्त अवेलेबल आहे. द रेन वॉटर विच इज पर्कोलेटेड दॅट वी कॉल इट ॲज अ कॅपिलरी वॉटर. ते कॅपिलरी वॉटर अवेलेबल आहे. आणि ते कुठपर्यंतच्या, आता टेरिडोफायटा कुठं सापडतो पहा? वॉटर रिसोर्सेसच्या बाजूला. बरोबर आहे. म्हणजे ह्यांच्यामध्ये रूट सिस्टीम थोडी आतमध्ये जायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणती रूट सिस्टीम असेल जी खूप पेनिट्रेट होत नाही, दॅट इज ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. मग ह्याच्यामध्ये थोडीशी स्ट्रॉंग दे आर ग्रो स्ट्रेट. म्हणजे ह्याच्यामध्ये व्हॅस्क्युलेचर अजून थोड्या जास्त प्रमाणात आहे. बरोबर आहे. आणि आता ज्या टेरिडोफायटाचं कन्व्हर्शन एकदम जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्ममध्ये झालं, दे फेस द सिव्हिअर प्रॉब्लेम ऑफ वॉटर. मग त्याच्यामध्ये टॅप रूट सिस्टीम डेव्हलप झाली. बरोबर आहे. टॅप रूट सिस्टीम इज वेल ऑर्गनाइज्ड इन जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. का डेव्हलप झाली? द वॉटर इज नॉट इझिली अवेलेबल. जे वॉटर 80-80 फूट 70-70 फूट खाली आहे, 10 फूट 20 फूट 30 फूट तिथपर्यंत रूट सिस्टीम जायला पाहिजे आणि वॉटर ॲब्सॉर्ब करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये टॅप रूट सिस्टीम डेव्हलप झाली. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणाल सर ठीक आहे बा, तुम्ही म्हणताय आम्ही ऐकून राहिलो, तुम्ही सांगूनच राहिले. मग तुम्ही मला सांगा अँजिओस्पर्ममधला एक मेंबर आहे मोनोकॉट, आणि त्याच्यात कोण बा आताच तर आम्ही भुलाबायाच्या गाणे म्हणले असतील ना. मग तुमच्या डोक्यात साहजिकच विचार यायला पाहिजे की मोनोकॉटचा मेंबर आहे तरी ॲडव्हान्टेशियस रूट आहे असं का बा? आम्ही पाहिले ना भुलाबाईच्या गाण्याच्या वेळेस ते लावले होते ज्वारीचे दांडे. आता लावले का नाही माहीत नाही, पण जनरली आपण पाहतो. मग त्याच्यात काहून बा ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम? त्याच्यात का नाही टॅप? कारण तो तर सगळ्यात ॲडव्हान्स आहे ना, सगळ्यात ॲडव्हान्स आहे, सगळ्यात लेटेस्ट डेव्हलप झालेला ग्रुप आहे तो. मग ह्याच्यात का बा सरस आहे? बरोबर आहे. काळजीपूर्वक पाहिलं तर दिसते. प्रश्न येते, अभ्यास केला तर जास्त प्रश्न येते. मग आता तुम्ही विचार करा असं का झालं बाबा? बरोबर आहे.
आपण म्हणतो ना, सायन्सची उत्पत्ती काय झाली? वाय सायन्स वर्क? व्हॅन देअर इज अ क्वेश्चन इन युअर माइंड, वाय, व्हॉट, वेअर, हाऊ, असे प्रश्न डेव्हलप झाले. त्याच्यापासून सायन्सचं एक एक कोडं उलगडायला सुरुवात झालं. बरोबर आहे ना? जसं ग्रॅव्हिटी, पहिले फळ खाली पडायचे, काय ते पळून जायचे काय वरती नाही, पण सगळ्यात पहिले शोध कसे लागले पहा, की बा हे फळ खाली का पडलं, का, वाय, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आला ना. मग आता प्रश्न आला की बा मोनोकॉटमध्ये का, काय उत्तर असेल याचं? इट इज बिकॉज, केला का विचार? सांगतो. इट इज बिकॉज monocots are the plants which are short-lived plant. They are found in a condition where the availability of water is much more. They survive for a 6 month or at least a one. They are annual plant. Majority monocotचा जर अभ्यास तुम्ही केला तर monocot हे annual plants आहेत. They complete their life cycle within 6 to 8 months. And within the rainy season, the availability of water is much more. So there is no need to penetrate deeper inside. त्या रूटला आवश्यकताच नाही खूप खोलपर्यंत जायची. सो देअर इज अगेन ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. बरोबर आहे, आलं लक्षामध्ये? सो द कॅरेक्टर्स आर डेव्हलप्ड इन अ ऑर्गॅनिझम ॲज पर द नीड. नेचर इज, तो सर्व जाणतो. बरोबर आहे? जसं कॅरेक्टर पाहिजे तसं डेव्हलप करतो. ओके. अँड दॅट्स वाय देअर आर सम व्हेस्टिजियल ऑर्गन्स ऑल्सो. आपल्या बॉडीमध्ये व्हेस्टिजियल ऑर्गन आहे ना, निक्टिटेटिंग मेम्ब्रेन. आता काही एवढी धूळ नाही, पूर्वी होती तशी. निक्टिटेटिंग मेम्ब्रेन नाहीसं झालं. वर्मीफॉर्म अपेंडिक्स, आता आपण सेल्युलोज खात नाही जास्त. वर्मीफॉर्म अपेंडिक्स, vestigial organ is the organ which is used in a past but today they are functioned, that we call it as a vestigial. मग आता असे कॅरेक्टर कम्पेअर करत जायचं आपल्याला ह्या लेसनमध्ये. मग आता कोणते कॅरेक्टर कम्पेअर करायचे? पहिलं ऑकरन्स. अल्गी, ॲक्वॅटिक, ब्रायोफायटा, इट इज they are found in a condition at the banks of water resources. Pteridophyta, terrestrial condition, gymnosperm, angiosperm. मग इथे प्लांट बॉडी पहा, सिंगल सेल टू मल्टीसेल्युलर फिलामेंट. ब्रांचिंग इज रेअरली फाउंड. याच्यामध्ये ब्रांचिंग फार कमी आहे, काही अल्गीमध्येच आहे, पण युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर फिलामेंट आहे. Some filaments are 80 feet long. In case of Sargassum, Chara, the filament is much more long. That we call it as a ocean weeds. Okay. Now, Bryophyta मध्ये filament is absent. Cell organization is carried out. The plant body is thalloid. याच्यामध्ये the plant body डेव्हलप झालेली आहे, ऑर्गनाइज झालेली आहे. रूट, स्टेम, लीफ तयार झालेला आहे. जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्ममध्ये तसंच आहे. इथे पार्ट रूट, स्टेम, लीफमध्ये डिफरन्शिएट होत नाही. ब्रायोफायटामध्ये थॅलॉइडल आहे, इथे डिफरन्शिएट होते, इथे डिफरन्शिएट होते, इथे डिफरन्शिएट होते. सेल्युलर ऑर्गनायझेशन, सेल ऑर्गनाइज नाही. इंडिव्हिज्युअल सेल इज कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग ऑल व्हायटल ॲक्टिव्हिटी. इथे काही प्रमाणात ऑर्गनाइज झालेले, इथे वेल ऑर्गनाइज्ड आहे. त्याच्यापेक्षा जास्त जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्ममध्ये वेल ऑर्गनाइज्ड आहे. गॅसियस एक्सचेंज अल्गीमध्ये बाय प्रोसेस ऑफ डिफ्युजन अगेन. पण ह्याच्यामध्ये टेरिडोफायटामध्ये देअर इज अ प्रेझेन्स ऑफ स्मॉल पोर्स. स्पोर्स थ्रू स्टोमॅटा डेव्हलप झालेला आहे. गटेशनचा ऑर्गन डेव्हलप झालेला आहे. लाईक हायड्याथोड्स आर डेव्हलप्ड इन अ टेरिडोफायटा. बरोबर आहे? एक्सिस ऑफ वॉटर अँड गॅसियस एक्सचेंज.
त्याच्यापेक्षा हायर ग्रुपमध्ये वेल ऑर्गनाइज स्टोमॅटा इज देअर. देन व्हॅस्क्युलेचर इज नॉट प्रेझेंट, weak develop, somewhat again complex, and much more complex when the conduction problem becomes severe. जसा जसा प्रॉब्लेम हा सिव्हिअर होत जाईल तशी तशी कॉम्प्लेक्सिटी वाढलेली दिसून येईल. त्याच्यानंतर मेकॅनिकल टिश्यू, याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तो अभंग नाही का, जे महापुरे येता मोठे मोठे झाडं कोलमडून जातात, बट जे लव्हाळ आहे, लव्हाळ म्हणजे शेवाळ वाचतं. का वाचतं हो? कारण ते वॉटर करंटसोबत पेस्ट होत जातं, बरोबर. मग इथे कॉम्प्लेक्स मेकॅनिकल टिश्यू असला तर तो फ्लोट होत गेला असता का? नाही. म्हणजे इथे मेकॅनिकल टिश्यू नाही आहे, इथे काही प्रमाणात स्ट्रेट बॉडी आहे, म्हणजे तिथे थोडासा वीक डेव्हलपमेंट आहे. इथे स्ट्रेट आहे, स्ट्रॉंगली डेव्हलप. अगेन हे तर मोठे मोठे आहेत, समजा 80-80 फुटापर्यंतचे वाढणारी झाड आहेत. सो कॉम्प्लेक्सिटी इज डेव्हलप्ड इन अ मेकॅनिकल टिश्यू लाईक कोलिनकायमा, स्क्लेरेनकायमा, झायलेम, फ्लोएम इज वेल ऑर्गनाइज्ड इन टेरेस्ट्रियल प्लांट. दॅन स्पोरोफायटिक फेज, कोणची फेज डॉमिनंट आहे? स्पोर तयार करणारी की गॅमेट तयार करणारी? जसं आपण पाहतो अल्गीमध्ये गॅमेटोफाईट आहे, ब्रायोफायटामध्ये गॅमेटोफाईट आहे, अँड फ्रॉम टेरिडोफायटा ऑनवर्ड देर इज अ डॉमिनन्सी ऑफ स्पोरोफायटिक फेज, बरोबर. म्हणजे डिप्लॉइड फेज डॉमिनंट आहे, हॅप्लॉइड फेज रिड्युस्ड आहे. त्याच्यानंतर डिप्लॉइड सेल कोणचा आहे? याच्यामध्ये झायगोट हाच फक्त एक डिप्लॉइड सेल आहे. याच्यामध्येही झायगोट आणि बाकीची सेल डिप्लॉइड आहे, म्हणजे स्पोरोफायटिक डॉमिनंट होत जातं. याच्यामध्ये इक्वल राहील. याच्यापासनं पुढं स्पोरोफाईट डॉमिनंट राहील, डिप्लॉइड फेज डॉमिनंट राहील. त्याच्यानंतर फ्लावर्स फक्त अँजिओस्पर्ममध्ये, सीड जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्ममध्ये, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग क्युटिकल, जे प्लांट एक्सपोज झालेले आहेत सराउंडिंग एन्व्हायरमेंटला त्याच्यामध्ये क्युटिकल डेव्हलपमेंट आहे. आणि कॉम्प्लेक्स मेटाबॉलिझम ऑल्गी ऑनवर्ड देर इज अ स्टार्टिंग ऑफ कॉम्प्लेक्शन, कॉम्प्लेक्सिटी डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. अँड अँजिओस्पर्म शोज मच मोर कॉम्प्लेक्सिटी, बरोबर. आता ही कशी डेव्हलप होत गेली, हे कॅरेक्टर कसे डेव्हलप होत गेले आणि कॉम्प्लेक्सिटी कुठल्या स्टेजपर्यंत वाढली हे आपण उद्यापासून जेव्हा अल्गी चालू करू. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला ह्या लेसनमध्ये काय शिकायचं आहे. इट इज द हिस्ट्री, हे पूर्ण इव्होल्युशन आहे किंगडमचं, प्लांट किंगडमचं, ते आपल्याला याच्यात स्टडी करायचं आहे. उद्यापासून आपण अल्गीपासून स्टार्ट करू. इतकं लक्षात आलं?